नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। कदमवाकवस्तीमध्ये खासगी जमिनीवर अतिक्रमण, माजी सदस्यासह 7 जणांवर गुन्हा। लोणी काळभोर कदमवाकवस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट भागात खासगी जमिनीवर बेकायदा ताबा मिळवण्यासाठी पत्रा शेड उभारून जमिनीच्या मालकाला मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे। ही घटना शनिवार 8 ते रविवार 9 नोव्हेंबर दरम्यान घडली असून माजी ग्रामपंचायत सदस्य प्रीतम गायकवाड यांच्यासह 7 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्याद सुनील रामचंद्र थोरात, वय 43 वर्षे, राहणार येळपणे तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांनी दिली आहे। त्यानुसार गट क्रमांक 942 आणि 943 मधील मालती रामचंद्र थोरात यांच्या नावावर असलेली 44 आर जमीन आर्थिक अडचणीमुळे 2011 साली संतोष ठकसेन, पवार, प्रजित हरपळे आणि चंद्रकांत हरपळे यांना विकली गेली होती। दरम्यान प्रीतम गायकवाड, गायकवाड आणि त्यांच्यासोबतचे 4 ते 5 अनोळखी इसम यांनी या जमिनीवर अनधिकृतरित्या जमाव जमवून पत्रा, शेड व बोर्ड लावले। तसेच जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना त्यांनी फिर्यादी सुनील थोरात यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करत आहेत। प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।